संताने सरिता केलो तैशा परी संताने सरिता केलो तैशा संताने सरिता केलो तैशा परी चंदनाने गोरी व्यापीला संताने सरिता केलो तैशा परी चंदनाने गोरी व्यापीला संतना सरिता केलो तैशा परी संतना सरिता केलो तैशा संतना संतना सरिता केलो तैशा
सरिता केलो तैशा परी संतांनी सरिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या गुणदोष याती न विचारिता काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राणा रंक त्याचा गुणदोष याती न विचारिता काही ठाव दिला पायी आपुलिया समचरण सरोजम सांद्रनीलामुभासम जगन्निहित पाणिं मंडनं मंडना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा करो जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्वाका गदासी महाराज हा जन्म मृत्युलोकी तुझी उपमा नाडी हलोकी भवसिंधुसी बांधिलासी तुझेने अनाथ दिनाकारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापक सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागितीये दिव्य लोकाशी नेली श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी विश्रांती पावल वाढले अंतरी देव सुख श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख डवरली हे काया कृपेच्या ओरसे
नोहे अनारसे उद्धरिलो तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला विठ्ठल संतांनी सरिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या गुणदोष याती न विचारिता काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राणा रंक त्याचा गुणदोष याती न विचारिता काही ठाव दिला पायी आपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता प्रस्तुत केलेला आपल्या समोर म्हणून दाखवलेला अभंग वैराग्य मूर्ती तुकोबाराय देहू निवासी तुकोबरायांचा सर्वांच्या परिचित असलेला दिसायला अतिशय सोपा दिसणारा म्हणजे फक्त 3 चरणाचा किती चरणाचा हा 6 चरणाचा पण घेता येत होता पण म्हणलं लय मोठं रान धरलं पुन्हा उरकायचं अवघड पडत त्याच्यामुळे म्हणलं शॉर्ट बट स्वीट असलेलं बरं राहील कारण सगळं आपल्याकडे शॉर्ट आहे की नाही आपण मग त्यातली त्यात कसं असलं पाहिजे गोड असा अभंग आहे अभंग जरी 3च चरणाचा असला तरी तुकोबराय या अभंगामधून संतांनी जर आपला अंगीकार केला तर आपल्या जीवनात काय परिवर्तन होतं याची स्वतःला आलेली अनुभूती या अभंगातून काय करतायत प्रतिपादन करतायत विठ्ठल अभंगाला सविस्तर सुरुवात करण्यापूर्वी गेली 11 वर्ष आपण या ठिकाणी पारायण करत आहोत म्हणजे आता हे पुढचं जे वर्ष आहे आपलं ते तपपूर्तीचं वर्ष आहे कोणतं आहे हा म्हणजे 12 वर्ष झाले का काय होतं एक तप होतं आणि आता तपपूर्तीकडे आपण चाललेलो आहोत माऊलींची कृपा आहे आपण ज्या पंचक्रोशीमध्ये आहोत जन्माला आलो पवित्र अमृतवाहिनी असलेली आपली प्रवरामाई ती जी आपल्याला जीवनदायिनी ठरलेली आहे अमृतवाहिनी का म्हणतात असं सांगितलं जातं का ज्या वेळेला ते अमृत कुंभाची भांडणं चाललेली होती त्यावेळेला या प्रवरामाईमध्ये अमृत काय झालेलं होतं अमृताचे काही थेंब पुढे पडले होते प्रवरामाईमध्ये आणि म्हणून तिला काय म्हणतात अमृतवाहिनी तिला म्हणतात ही झाली स्थूलतेच्या दृष्टीने दुसरी एक बाजू आहे ज्या वेळेला समुद्र मंथन झालं ते कोणी पाहिलं नाही पाहिलं काय माहिती नाही म्हणजे झालं यात काही संशय नाही कारण शास्त्र आणि पुराण ती काही कुठं आकाशातून पडलेली नाही
मूळ सगळ्याचा आहे वेद, वेदानंतर आहे उपनिषद, आणि उपनिषद कळत नाही म्हणून काय केली, 18 पुराण व्यासांनी निर्माण केली. पण वेद, उपनिषद आणि पुराण ही सर्व कोणी निर्माण केली, व्यासांनी निर्माण केली. आणि म्हणून त्यांच्यामध्ये काही तात्विकदृष्ट्या जरी भेद वाटत असला अभ्यासकांच्या दृष्टीनं, तुमच्या आमच्या दृष्टीचा विषयच नाही. का नाही? कारण आपण कधी 4 वेद पाहायचा विषय नाही. उपनिषदाचा तर प्रश्नच नाही, आहे की नाही? किती उपनिषद आहे तेवढं तरी सांगा. हा, बरं जाऊ द्या. 108 उपनिषद आहेत, म्हणजे मुख्य आणि उप धरून, परंतु त्यातली त्यात मुख्य उपनिषद 10 आहेत. किती आहेत मोजा बर का. ईश, केन, मोजताय ना, ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, ऐतर्य, तैतर्य, छांदोग्य आणि बृहदारण्यक, हे काय आहेत, उपनिषद आहेत. आणि भगवद्गीता जी आलेली आहे तर ती ह्या 10 उपनिषदातून आलेली आहे. म्हणून तिला काय म्हटलंय, सुपनिषत्सु. काय म्हणतात, हरि ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता. हा, आणि मग पुढे येत आहे सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. आणि मग पुढे जो तुम्हाला योग लावायचा तो लावा, म्हणजे कर्मयोग लावा, विषाद योग लावा, हा म्हणजे योग आहे त्याच्यामध्ये. आणि त्यातली त्यात विशेष 9वा जो अध्याय सांगितलेला आहे तर तो गुह्यातिगुह्य असलेलं ज्ञान, राजविद्या राज्यगुह्य योगो नाम 9मोऽध्याय. आणि मग शेवटी 18वा अध्याय सांगितला. तिथं काय सांगितलं, मोक्ष संन्यास योगो नाम. म्हणजे तिथं काय सांगितला, मोक्ष सांगितला आणि संन्यास पण सांगितला. संन्यास म्हणजे त्याग, आणि मोक्ष म्हणजे भगवत स्वरूपाची प्राप्ती, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि भगवत स्वरूपाची प्राप्ती किंवा आत्मस्वरूपाची प्राप्ती, ब्रह्मस्वरूपाची. विठाल हे बघा, मी एक तर नवीन कीर्तनकार, तुम्ही गडबड केली तर मला मेळ लागायचा नाही, आहे की नाही. 2006ला फक्त मी संस्था सुटलोय, त्यामुळं म्हणजे वर्ष मोजू नका तुम्ही मग. हा, म्हणजे 2006ला आम्ही कीर्तनाच्या काय दिल्यात, परीक्षा दिल्या. आणि हे आपलं जे गाव आहे हे कोणतं आहे, चिंचबन आहे की नाही. कोणतं आहे, चिंचबन. हा, चिंचबन का चिंचबन, हा पहिला उच्चार केला तोच बरोबर आहे. विठाल मला जायचं होतं तुम्हाला ब्रह्मविद्येकडे घेऊन, पण तुम्ही मला आणलं चिंचबनाकडे. पुढं आणलं, हा थोडं थोडं पुढं पुढं सारखा बरं तुम्ही. आताच पुढं बाबा तुम्ही इकडे या, माझ्या जवळ या. इथंच तुम्हाला मला आधीच बुक्का लावायचा होता, पण तुम्ही लई लांब होती त्याच्यामुळे बुक्का नाही लावता आला. या माऊली पुढे या, पुढे या, या पुढं. कसं आहे, भगवंताच्या कृपेने 11व्या वर्षातच आपल्याला सभा मंडप आलाय. कितव्या वर्षात आलाय, 11व्या वर्षातच सभा मंडप आलाय. मग आता 12व्या वर्षात अजून तिकडे काम पुरं व्हायचंय, आहे की नाही. म्हणजे 12व्याला ते पण उपलब्ध होणार आहे आपल्याला, त्यामुळे तोपर्यंत थोडी काटकसर असू द्या. विठाल तिथं काय हाय का मध्ये, तिथं काय काय टोचत नाही तिथं. हा, मग ते मोकळं कायला ठेवता. अहो तिकडे मागं बसणाऱ्याला जागा नाही म्हणून मी तुम्हाला म्हटलं पुढं पुढं सारखा, बाकी काही कारण नाही. आणि ते काय होतं, त्या मागून यायला लागले का मग ते पुढं सरका, हे करा, त्यापेक्षा अगोदरच सरकून घ्या. काय डिस्टर्ब व्हायचं ते अगोदर होऊ द्या, एकदा सुरू झाल्यावर डिस्टर्ब करू नका. आणि आता लक्षात ठेवा, आता मंडपामध्ये इथे जागा शिल्लक राहिली नाही, त्यामुळं कृपया जे येतील त्यांनी समोर त्या वाट्यावरती बसायचं आहे. आलं का लक्षात. आता नवीन येणारी मंडळी, जागा नसली तर तिथं बडबड करायची नाही. हात जोडून विनंती, तिथं समोर वाटा आहे, अतिशय सुंदर आहे, नवीन काम चालू आहे. काम चालू असतानाच तो पावन होणार आहे, म्हणजे पवित्र होणार आहे.
नामचिंतन केल्याने त्या जागेचं सामर्थ्य वाढत असतं. त्या ठिकाणी आध्यात्मिक लहरी वाढतात आणि जशी जशी त्या जागेची आध्यात्मिक पावर वाढत चालल मग खेचराचेही म्हणा आणि सात्विकाचा वाहना शब्दा सवे सुमना समाधी जोडे माऊली ज्ञानोबराय म्हणतात. पण कधी ते ठिकाण तितकं पवित्र अगोदर असलं पाहिजे आणि मग ते पवित्र करण्याचं सामर्थ्य. मंदिर तर पहिलंच या ठिकाणी मारुतीरायाच्या अखंड वास्तव्याने या ठिकाणी पवित्र आहेच, पण आता ही नवीन वास्तू आपली आहे आणि आता ह्या सप्ताहाच्या निमित्ताने तिची वास्तू शांतीची. काय ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणजे सामान्य समजू नका तुम्ही. हे अक्षरे नवती लेखा, हे अक्षरे नवती लेखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळली श्रीकृष्ण. म्हणून ज्ञानेश्वरी सामान्य समजायची नाही. हो म्हणजे नुसतं त्या विषयावर बोलायला गेलं तरी 7 दिवस कमी पडते. कोणते? ब्रह्म साम्राज्य दीपिका. आणि म्हणून लक्षात ठेवा तुम्ही आम्ही सामान्य नाहीये. स्वतःला नुसतं हे 3.5 हाताच्या शरीरापुरतं मर्यादित समजू नका. हे जसं उत्पन्न झालेलं आहे तसं एक दिवस याची काय म्हणतात त्याला, ते डेड बॉडी नाही हो, शेवटची तारीख काय म्हणतात त्याला, एक्सपायरी डेट. हा याची काय ठरलेली आहे? एक्सपायरी डेट ठरलेली आहे याची. बस जसं हे जन्माला आलं ना तर एक दिवस हे काय होणार आहे, मातेच्या उदरात आल्यापासून मृत्यू गर्भाची काय ती होई बाबा, विठाला माऊली ज्ञानोबराय असं सांगतात का उदराची परिवरी गर्भुगिवशी, मृत्यू उदराची परिवरी गर्भुगिवशी. म्हणजे गर्भात आल्यापासून मृत्यू त्याच्या माग काय आहे. जन्माला आल्यानंतर नाही म्हटले माऊली, कधी नाही म्हटले, जन्माला आले नाही. उदराची परिवरी, उदरात आला त्या क्षणापासून याच्या माग कोण लागलाय, काळ लागलेला आहे. म्हणून तर प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं सावधान. ते बोर्ड रस्त्याने लावलेले असतात बघा, सावधान पुढे अरुंद पूल आहे वाहने सावकाश चालवा. सावधान पुढे शाळा आहे वाहने जर नाही चालवली तर ऍक्सिडेंट. कळलं आवाज विठाला. आणि म्हणून साधू संत तुम्हाला आम्हाला सुद्धा वेळेवेळेला काय करतात, जसं शासन आपली खबरदारी घेतं रस्त्याने, तसं संत महात्मे या जीवाची जीवनामध्ये काय घेतात, खबरदारी घेतात. का हा जो जीव जन्माला आले आहे हा मुळात परमात्म्याचा अंश आहे, हा इकडून तिकडून आलेला नाही. माता आणि पिता हे फक्त निमित्त कारणे. काय आहे, निमित्त कारणे. त्यांच्यापासून फक्त हा देह काय होतो, प्राप्त होतो, याच्यासाठी ते निमित्त कारण आहे. परंतु मग त्याच्यामध्ये दुसरे आणखी कारण आहेत, उपादान कारण आहे. कोणते कारण सांगितले? पण हे सगळे कशकसे आहेत, वेगवेगळे आहेत. पण मुळात हा जो जीव आलेला आहे तर या देहामध्ये आलेला हा जीव मुळातच शिवस्वरूप आहे. कसा आहे, कसा आहे, शिवस्वरूप आहे. शिवस्वरूप म्हणजे शिवबाबाकडे पळू नका लगेच. शिवस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप. ब्रह्मस्वरूप म्हणजे आनंद स्वरूप, सत चित आनंद. हे या जीवाचं काय आहे, मूळ स्वरूप आहे. आणि जोपर्यंत हा जीव या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत याचं जन्म मरण संपत नाही. आणि जोपर्यंत जन्म मरण संपत नाही तोपर्यंत जन्म मरणाचं दुःख याला सोडित नाही. जन्म मरणाच्या दुःखातून सुटायचं असेल तर संतांनी सांगितल्याप्रमाणेच आपल्याला काय करावं लागल, जीवन जगावं लागल. बी प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक आपल्याला ते करावं लागल. असं तर या सप्ताहाला गेली 11 वर्षापासून अव्याहतपणे आपण मंडळी पारायण, कीर्तन श्रवण, काकडा आहे, हरिपाठ आहे, त्यानंतर रात्री हरिकीर्तन आहे, हरिजागर आहे. या ठिकाणी
परमपूजनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री समर्थ सद्गुरू बाबा किसनगिरी बाबा, त्याचप्रमाणे गुरुवर्य वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी बन्सी बाबा तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच हरिभक्तीपरायण शांतीब्रह्म भास्कर गिरीजी महाराज यांच्या विशेष प्रेरणेने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्था, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण देवीदास महाराजजी म्हस्के शास्त्रीजी यांच्या अधिपत्याखाली, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू गहिनीनाथजी महाराज आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त ग्रामस्थ मंडळी चिजबन यांच्या कायिक वाचिक मानसिक आर्थिक सर्व प्रकारच्या सहकार्याने आणि पंचक्रोशीतील भाविकांच्या विशेष उपस्थितीमध्ये हा श्रावण मासाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. बरं, केवळ कार्यक्रम चालू आहे असं नाही आहे. ज्ञानदान आणि अन्नदान दोन्ही मुक्त हस्ते या ठिकाणी चालू आहे. म्हणजे यज्ञ हा पूर्ण होत असतो. केवळ ज्ञानदान जर म्हटलं तर ते शुष्क होतं. अन्नदानाशिवाय अन्नदानाने ज्ञानदानाला विशेष महत्त्व या ठिकाणी प्राप्त होतं. त्याचप्रमाणे शनिवारी बाबांची भेट या ठिकाणी बाबा येऊन गेले असतील, स्वामी प्रकाशानंदजी, तेही आमचे तर सहपाठी आहेत. त्यामुळे सर्वच मंडळी आपलीच असल्यामुळं घाबरायचं काही कारण नाही. आणि तुम्ही तर नेहमीच पाहणारी माणसं आहेत, त्यामुळं हा. पण विशेष महत्त्वाचं काय आहे, 7ही दिवस श्री हरिभक्तीपरायण भाऊसाहेब थिटे, बरोबर ना? थोडंसं प्रिंटिंग वाटली म्हणून कन्फर्म केलं, म्हणजे नक्की केलं तुमच्याविषयी. आणि व्यासपीठ सेवा श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य रावसाहेब महाराज सोनवणे लाखेफळ बाबांचं ज्ञानेश्वरीची अतिशय सेवा चांगली आहे. तप, अनेक तप त्यांचे या ठिकाणी. आपलं तर एक होऊ राहिलं, त्यांनी किती पारायण आणि किती तप केले असतील सांगता येत नाही. आमच्यापेक्षा खूप ज्येष्ठ बाबाजी या ठिकाणी आहेत आणि विशेष कीर्तन ऐकण्यासाठी थांबलेले आहेत. हां, नाही तर हल्ली थोडं अवघड कावे. गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण गळक आहे का? हां, गटकळ पाहिजे. मला जरा वाटलं तसं. आपण अगोदर, कारण याला ते काय म्हणतात, अनावधानाने प्रिंटिंग मिस्टेक होते. लिहिणाराचा तसा उद्देश नसतो, पण छापणाऱ्यातून थोडंफार होऊ शकतं. त्यामुळे तसं काही नाही. म्हणजे तुम्हाला पण तसं वाईट नका वाटून देऊ. हां, गटकळ महाराज, त्यानंतर तावरे महाराज आहेत, मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण यश महाराज पांचाळ आहेत, त्यानंतर आपले कानिपनाथ महाराज आहेत, त्यानंतर हरिभक्तीपरायण रोहित महाराज पठारे आहेत, हार्मोनियम साथ श्री आदिनाथ मगर आहेत, श्री सोमनाथ मगर आहेत, त्यानंतर श्री बाबूराव पाणीवाले ना. वा, म्हणजे पाण्याची काही कमी पडणार नाही, तुम्ही काळजी करूच नका. हां, आणि हरिपाठ व काकडा श्री बाबूराव पाणीवाले, तिथं सुद्धा पाण्याचं कोणी कोरडं पडणार नाही, बिनधास वरडायचं. श्री केशव डवले, श्री पवार मामा, त्यानंतर तावरे महाराज गेवराई, बरोबर ना? हां, त्यानंतर नांगरे महाराज आलेले आहेत का? अच्छा बाबा, धन्यवाद. चला, नांगरे महाराज म्हणल्यावर मला वाटलं आपले लक्ष्मण नांगरे महाराज. चला, काय हरकत नाही. सखाराम महाराज बर्डे, त्यानंतर भजनी मंडळ खुपटी, पुनतगाव जुने नवीन, त्यानंतर नेवासा बुद्रुक, साईनाथ नगर, डवले वस्ती. आणखी काय राहिलं का? जवळपासचे सर्व पंचक्रोशीतले. खुपटी घ्या, इकडे नेवासाचे आपल्याला. बरं आहे. बाकी विशेष आमची या ठिकाणी साऊंड सिस्टम ज्यांची आहे, खुपटी सप्ताहालाही पण सुंदर त्यांची साऊंड सिस्टम या ठिकाणी राहते. आपले गणेश भाऊ श्री गणेश लक्ष्मण गव्हाणे पाटील खुपटी, अतिशय सुंदर सहकार्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना किती वेळा कमी जादा करायला सांगितलं तरी त्यांना राग येत नाही, हे महत्त्वाचं आहे. विठ्ठल आणि आपले सर्वांचे नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, तरुण मंडळ, चिजबन, म्हणजे समस्त ग्रामस्थ हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. वैयक्तिक कोणाचाही हा कार्यक्रम नाही, समस्त ग्रामस्थांचा आहे. आणि ग्रामदैवताचा हा काय आहे
कार्यक्रम आहे. ग्रामदैवत जर प्रसन्न असेल तर गाव प्रसन्न राहतं. ग्रामदैवत जर प्रसन्न नसेल तर गाव प्रसन्न राहू शकत नाही. म्हणून रोज दिवा बत्ती नैवेद्य हे सर्व वेळच्या वेळेला झालं पाहिजे. आपण जसं मूर्तीची एकदा प्राणप्रतिष्ठा झाली का प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जसं आपल्याला लागतं तसं देवाला लागतं. लक्षात येतं का? हा, बघा तुम्ही आळंदी पंढरीला जर कधी गेलात आणि सकाळी 11च्या दरम्यान 9च्या दरम्यान किंवा दुपारच्या वेळेस संध्याकाळी 8च्या दरम्यान तर तिथं दर्शन काय राहतं? बंद राहतं. का राहतं? आरती आणि नैवेद्य. तेवढ्या वेळेमध्ये तो आरती आणि नैवेद्य होतो. भगवंताला पांडुरंगाला तर सकाळीच लागत आणि ते पण दुसरं तिसरं काय नाही, त्या बाबाला लागत माखन. काय लागती? हा, माखन लागतं. माखन ओरिजिनल लोण्याचा गोळा आणि तो पण सकाळी सकाळी लागतो. आता आपल्या इथं तेवढं नाही होत पण तिथं मात्र प्रत्यक्ष लागतं. आणि जेवढं आपण केलं तेवढं चांगलं असतं. असो, आता या ठिकाणी बहुतांशी सगळ्यांचा उल्लेख झालेला आहे. आता सेवा चालू करायला काही हरकत नाही, बरोबर ना? चला, विठ्ठल संतांनी सरिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या. गुण देवशयाती न विचारिता काही ठाव दिला पायी आपोलिया. तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राणा रंक त्याचा. गुण दोष याती न विचारिता काही ठाव दिला पायी आपोलिया. आपण समस्त ग्रामस्थ मंडळींनी या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल प्रथमतः आपणा सर्वांना धन्यवाद. पुरुष भाविक माता मौल्या आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे, ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल येईल त्या त्या वेळेला आपण टाळी वाजवायची आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवल्याचे अनेक फायदे आहेत पण त्यातला महत्वाचा पहिला फायदा सांगतो, बाकीचे फायदे नंतर पाहू. कोणता आहे? टाळी जर आपण वाजवली तर आपल्या जे काही पापाच्या रेषा आहेत हातावरच्या त्या मिटतात. भगवंताचं नाम घेत जर टाळी वाजवली तर सगळ्यात पहिलं काय होतं? आपल्या हातावर ज्या पापाच्या रेषा आहेत त्या काय होतात? मिटतात. आणि पापाच्या रेषा मिटल्या का पाप भोगावं लागत नाही. काय करावं लागत नाही. मग तुम्ही म्हणता नाही पाप भोगावं लागत, भोगू आम्ही पाप, काय भरतं? हा, पाप सहज वाटतं माणसाला, कारण हल्ली कलियुगामध्ये माणसं पापाला भेट, पापाला नाही पापाच्या बापाला भेट नाही. कोणाला भेट नाही? हा, पापाला भेट नाही, कारण कलियुग आहे महाराज. आणि कलियुगाचं वर्णनच असं केलेलं आहे का इथं पापाला कोणी भिणार नाही. आपलं नशीब चांगलं आहे. कली आत्तशिक प्रथम चरणाच्या प्रथम पळामध्ये म्हणजे 4,32,000 वर्ष कलियुगाचे. किती आहे? 4,32,000. आत्तशिक 5,126 वर्ष, 5,126 वर्ष झाले. किती? 5,000. आकडे नीट लक्षात ठेवा. म्हणजे 32,000 फक्त 5,126 त्यातली वजा करा 32,000. मग 4,00,000 तर अजून कुठं राहिलेत? लय लांबे. जेव्हा 4,00,000चा आकडा येणार आहे त्यावेळेस तर अंगठ्या एवढे माणसं होणार आहे. केवढे? हा, त्या काय म्हणतो आपण त्याला, ते घाटे हरभऱ्याच्या खाली बसून जेवणार आहेत. विठ्ठल म्हणजे काय गप्पा मारायचं व्यासपीठ आहे का हे गप्पा मारायचं व्यासपीठ नाही. पहिल्या काळात आणि आताच्या काळात बदल किती झाला बघा. आपले जे आजे पंजे होते ते सहज 1 क्विंटलचं पोतं उचलीत होते. कसं उचलीत होते? सहज. तुमच्या आमच्याच्यानी गोणी सुद्धा सहज उचलत नाही, ती पण जड झाली. आता 30 आणि 20 किलोचे काय निघाले? कट्टे निघाले. चला जाऊ द्या, त्या कट्ट्याकडे नाही जायचं. आपल्याला सांगायचं काय आहे का हळूहळू मनुष्याची उंची, बौद्धिकता सगळं काय होत चाललंय? कमी होत चाललं. आता तुम्ही म्हणता उंची बौद्धिकता, उंची ठीक आहे बुवा, पण बौद्धिकता कसं काय कमी होत चालली? पहिलं तर चंद्रावर गेले नव्हते, मग आम्ही तर चंद्रावर गेलोय आता.
कुठे गेलोय? हा म्हणजे जमिनीवर तर आम्हाला जमीन कमी पडायला लागली हो. आता चंद्रावर प्लॉटिंग चालू केलंय आम्ही. पुढं हा मंगळावर जीवन आहे की नाही त्याचं संशोधन चालू आहे. पण एक लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतंय इंग्रज आल्यानंतर आपण शहाणे झालो. तुम्ही नीट ऐकताय ना तिकडे बसलेले? हा बाळ गोपाळांनो, ऐकताय ना तुम्ही? तुमच्यासाठी कीर्तन खरंय, कारण आम्हाला इतिहासामध्ये बरंच काही वाकडं तिकडे शिकवण्यात आलं. कारण बराचसा इतिहास डाव्या हाताने लिहिला गेला. कोणत्या हाताने? डाव्या हाताने. आणि त्याच्यामुळं मग तो काय त्यांच्या हिशोबाने त्यांनी लिहिला. कारण डाव्या हाताने माझा म्हणण्याचं जे देव धर्म काही मानत नाही अशा मंडळींनी इतिहास लिहिला आणि त्याची प्रसिद्धी जास्त झाली. कारण हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सत्य कोणालाही पटत नाही. लटके ते रुचे साच कोणाही न पचे. माझ्या पदरचं मी तुम्हाला काहीच देणार नाही, कारण माझ्या पदरात काहीच नाही. हा जे काय आहे ते सगळं संतांचं आहे, मला काही येत नाही बाबा. आता उगा मोठेपणा म्हणून तुम्ही तारीख दिली, पण मला तसं माझ्या डोक्यात काही नाही. पण संतांकडलं आहे महाराज. हा संत उदार उदार भरले अनंत भांडार. विठ्ठल 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 म्हणायचा कटाळा करू नका. जितकं टाळीचं महत्व आहे तितकंच काय आहे नामाचंही तितकंच काय आहे महत्व आहे. नुसती टाळी नाही वाजवावी, मग भगवंताचं नाम उच्चारून काय करायची? टाळी वाजवायची. त्यामुळं भगवंताच्या नामामध्ये या कलियुगामध्ये कुठलीही साधना काम येत नाही. कलियुगाचं महिमान अगोदर तुम्हाला सांगितलं. कोणतं सांगितलं? खरं कोणालाही पटत नाही. आणि जर खरं तुम्हाला पटत असतं तर आज माझ्या समोर एवढे कोणीही कीर्तनाला बसलेले नसते का? सगळ्याला समाधी लागली असती. खोटं वाटतंय का तुम्हाला? ज्ञानेश्वरीमध्ये सामर्थ्य महाराज तितकं. शब्दा सवे सुमना समाधी जोडे, हे ज्ञानेश्वरीचं काय आहे? सामर्थ्य. सुमना म्हणजे जे चांगल्या मनाचे आहेत त्यांना. कोणाला बाबा? जे चांगल्या मनाचे, जे चांगल्या मनाचे त्यांना. सुमन्यू आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्य गती, पैगा गोप्य ही तया प्रती चावळी जे सुखी. बाबा दिंडीत आमच्या बरोबर असतात कधी कधी. कोणत्या? पंढरपूरच्या. पण तिथं आम्हाला सवय लागलेली, त्याच्यामुळे आम्हाला डिस्टर्ब काही होत नाही. लक्षात आलं का तुमच्या? आम्हाला प्रकार माहिती. जर तुम्हाला प्रकार माहिती नसला तर तुम्ही डिस्टर्ब होणार आहे. काय होणार आहे? ते त्यांच्या आनंदात असतात, त्यामुळं तुम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं. आणि तुम्ही लक्ष दिलं का मग विठाला जुने माणसं आहेत आणि जुन्या माणसाचं दर्शन हल्ली कमी होतात आणि जुने माणसं थोडे राहिलेत महाराज, जास्त राहिलेले. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांच्या संस्थेमध्ये आता जर बाबांना सोडलं म्हणजे कोणते? परमपूजनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय शांती ब्रह्म कुऱ्हेकर बाबा जर सोडले आणि शास्त्रीजी, परंतु शास्त्रीजी नंतर अगोदर कोण आहे? कुऱ्हेकर बाबा. तर त्यांच्यानंतर आता ज्येष्ठ कोणी राहिलं नाही. ज्यावेळेस आम्ही शिकत होतो त्यावेळेला वैद्य बाबा, घुले बाबा, निकम बाबा, मोठे बाबा यांच्याकडून आम्हाला थोडंफार काहीतरी विद्या घेण्याचं काय आला? योग आला. परंतु हा अभंग घेण्याचंही कारण तेच आहे महाराज, कारण आज तुमच्या समोर कीर्तनाला जे उभा राहिलोय ही कृपा या महात्म्यांची. आणि म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतायत, संतांनी सरिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या. संत मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर काय परिवर्तन होतो? का संतांच्या मागं लागायचं? का संतांना शरण जायचं? तर तुकोबराय म्हणतात, ज्याप्रमाणे चंदनाच्या संगतीमध्ये बोर जरी आली
एवढंच नाही, इथं तर तुकोबराय बोर म्हणतात हे, माऊली ज्ञानोबरायनी तिथं लिंब दिलंय. काय दिलंय? लिंब म्हणजे कडुलिंब. कडुलिंब जर त्याच्या जवळ असला तर तो चंदन स्वतःचा गुण त्याला देतो. कोणाला? हा, तीही निर्जीव देवाची निडळी बैसका केली. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबराय म्हणतात का चंदनाच्या जवळ असलेला तो कडुलिंब, त्याला त्या चंदनाची संगती झाली तर तो सुद्धा चंदनासारखा काय होतो? सुवासित होतो. आणि भगवंताला त्याचा काय लावला जातो? चंदन म्हणून त्याचा लेप लावला जातो. चंदनाचं लाकूड एका लिंबाचं लाकूड एक कळत नाही. पण यापुढे आता हे तर खरं 733 वर्षापूर्वी दिलेलं उदाहरण आहे माऊलींनी. पण तुकोबरायांनी फक्त नुसता कडुलिंब नाही घेतला. मग तुकोबरायांनी इथं विशेष करून बोराटी घेतली. बोराटी काय घेतली? हा, आणि बोराटीचं विशेष काय आहे? अतिशय प्रेमाने जवळ करते ती. कोण? हा, म्हणजे तुम्हाला अनुभव नाही का? बोरं खाल्लेत का कधी तुम्ही? गावरान बोरं, जर्शी नाही, कोणते? गावरान बोरं. तिच्यात 2 प्रकारे, एक असा सुळा असतो काटा, आणि एक कसा राहतो? वाकडा राहतो. एक म्हणतो इकडे ये, एक म्हणतो तिकडे जाय, एक म्हणतो हा, म्हणजे तिच्याकडे दोन्ही पण आहे. विठ्ठल